नमस्कार, अगदी मनापासून स्वागत आहे सांचीज किचनमध्ये। आज आपण आपल्या किचनमध्ये मटर पनीर बघणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मी इथे त्याची रेसिपी दाखवतेय। मटर पनीर म्हणजे त्याला ग्रेव्ही ही करणं आलंच, तर ग्रेव्ही टोमॅटो आणि कांद्याची करतोय आपण। तर इथे मी टोमॅटो 4 घेतले, ते स्वच्छ धुवून असे रफली असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर एक 4 कांदे घेतलेत, ते सुद्धा असे मोठेच चिरून घेतेय। आणि हे सगळे चिरलेले कांदे आणि टोमॅटो जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्याच्या आधी मी इथे थोडासा खडा मसाला भाजून घेतेय। तर मी इथे लवंग घेतलेले आहेत, त्यानंतर दालचिनी घेतेय, थोडीशी हाताने ती बारीक करून घेतेय। त्यानंतर इथे मी एक चक्रफूल घेतलेला आहे, थोडंसं दगडफूल घेतलंय आणि मिरे घेतलेले आहेत इथे मी। त्यानंतर एक मोठा वेलदोडा घेतलाय, तो थोडासा मी कुटून घेतलेला आहे। आता हे सगळं आपण थोडंसं भाजून घ्यायचंय। भाजल्यामुळे काय होतं, हे व्यवस्थित बारीक होतं, त्यामुळे इथे आपण भाजून घ्यायचंय। अर्थात न भाजता सुद्धा याचा स्वाद खूप छान लागतो। आता हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यात घेतेय आणि हे आपण मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेऊयात। त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी जे आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं होतं ते घेतेय। हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। ग्रेव्हीच्या भाज्या बहुतेक सगळ्यांनाच आवडतात, छान लागतात, थोडी हॉटेलची टेस्ट देतात। आता इथे मी लसूण घालतेय आणि तो सुद्धा आपण परतून घेऊया याच्यामध्ये। शक्यतो रोजच्या जेवणात असं परफेक्ट सगळं व्यवस्थित अशी ग्रेव्ही करून भाजी नाही होत। करतो आपण ग्रेव्हीच्या भाज्या, पण काही अशा ठराविक भाज्या आहेत त्या पंजाबी चव देऊन जातात अगदी मस्त अशी। तर इथे मग मी थोडासा काजू सुद्धा घेतलाय आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, त्यांना खूप छान स्वाद येतो। थोडंसं मीठ घालतेय मी इथे। आता आपण हे सगळं परतून घेऊयात। इथे मी काजू घातलाय, काजूमुळे छान असा थिकनेस येतो। आता हे सगळं व्यवस्थित भाजून झालंय, मी गॅस बंद करतेय आणि हे थोडंसं गार झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात घेतलंय। आता हे याची आपण एकदम स्मूथ अशी पेस्ट करायची आहे। एकदम छान असं सिल्क सारखं वाटलं पाहिजे अशी पेस्ट करायची त्याची। आता याच पॅनमध्ये मी साधारण 2 कप पाणी घेतेय आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतेय। आपण याच्यामध्ये मटार उकडून घेणार आहोत। इथे मी ताजे मटार घेतलेले आहेत, 2 कप मटार आहेत। हे आता छान असे वाफवून घ्यायचे। तोपर्यंत आपण ग्रेव्ही परतून घेऊयात। तर एका कढईमध्ये मी तेल घेतलंय, त्यानंतर थोडंसं बटर घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता एक तमालपत्र घातलेलं आहे, त्यानंतर मोहरी घातलीये, त्यानंतर जिरे घालतीये, थोडासा हिंग घालतीये आणि ही जी आपली ग्रेव्ही आहे आपण एकदम छान अशी केलेली ती याच्यामध्ये घालूयात। आता हे सगळं आपण परतून घेऊयात। थोडंसं बटरमुळं एकदम दिसताना तुम्हाला ते करपल्यासारखं दिसलं, पण अजिबात करपलेलं नाहीये। त्यानंतर बारीक केलेला मसाला आहे तो आपण इथे घालूयात आणि 2 चमचे तिखट मी इथे घातलंय, थोडंसं मीठ घालतेय आणि आपण हे परत एकदा एकत्र करून घेऊयात। मी अगदी नेहमीच्या भाजीला सुद्धा लाल तिखट असं वेगळं घालत नाही, गोडा मसाला आणि लाल तिखट जे एकत्र आहे तेच घालते। आता याच्यावर झाकण ठेवून याला छान एक वाफ आणून घ्यायची मस्त। आता हे आपण परतूयात। हे जितकं आपण छान परतू ना, ही जी ग्रेव्ही आहे ना, ही आपण जेवढी छान परतू तेवढी छान चव येते। थोडीशी हळद घालते मी, हळद खरं तर मगाशीच घालायला हवी होती। आता हे सगळं एक सारखं परतून घेते। तुम्ही इथे बघू शकता, ही जी ग्रेव्ही आहे ना, ही आपण जितकी छान परतून घेऊ तेवढा भाजीचा स्वाद छान लागतो। सगळी काही जी कमाल आहे ना ती ह्या ग्रेव्हीचीच आहे, त्यामुळे ग्रेव्ही परतताना कधीच आळस करायचं नाही। म्हणजे तुम्ही इथं बघता, आपण आधी कांदा टोमॅटो लसूण सगळं काही भाजून सुद्धा घेतलं होतं आणि तेलात सुद्धा आपण ते तेवढाच वेळ परतून घेतोय। यामुळे ग्रेव्हीची जेव्हा कोणतीही भाजी करतो ना आपण, तेव्हा प्रत्येक वेळेला ही टीप नक्की लक्षात घ्यायची की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित भाजून घ्यायची, व्यवस्थित परतून घ्यायची। जी ग्रेव्ही आहे ना त्याला एक प्रकारचं ग्लिझिंग यायला पाहिजे आणि तुम्ही इथं बघू शकता ती ग्रेव्ही जी आहे ती कढईला अजिबात चिकटत नाहीये। ही स्टेप यायला हवी। यानंतर मग आपण पुढची प्रोसिजर करायची। त्यानंतर जे वाफवलेले मटार आहेत ते त्यातल्या पाण्यासह मी
याच्यामध्ये घालते आहे। पाणी पण त्याच्यासोबत छान गरम झालेलं आहे, त्यामुळे मी ते घालते आणि एकत्र करून घेते। वेळ काही याला शिजवावं लागणार नाही। जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा एकदम व्यवस्थित अशी आपण परतून घेतलेली आहे। या सगळ्याला फक्त एक उकळी येऊन द्यायची आपण। चवीनुसार मीठ पण इथे घालूयात। मिठाचा अंदाज घेऊन घालायचं, कारण मीठ आपण 2 वेळा वापरलंय, मटारमध्ये आणि मग अशी टोमॅटो कांदा भाजताना। हे व्यवस्थित उकळून घ्यायचंय। आणि आता यानंतर मी याच्यामध्ये पनीर घालते आहे। पनीरचे मी तुकडे करून घेतले आणि मी पनीर तसंच डायरेक्ट घालते, ते भाजून वगैरे घेत नाही, असंच आवडतं माझ्याकडे आणि ते छान सुद्धा लागतं। त्यानंतर छान अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर याच्यामध्ये घालते आहे आणि कसुरी मेथी घालते आहे। हे सगळं एकदा ढवळून घेऊयात। टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालते आहे आणि साधारण 5-7 मिनिट हे फक्त उकळवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि आपली मस्त चटकदार अशी मटार पनीर तयार आहे। तर मग आज ही आपण बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात। धन्यवाद।